नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या 2024च्या पीक विम्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये। तर आतापर्यंत बहुतांश शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे। तर ते का वंचित राहिलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे तर तो त्यांना किती प्रमाणामध्ये मिळालेला आहे आणि जे शेतकरी वंचित आहे तर ते का वंचित आहे, तर सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर किती जिल्हे पात्र झालेले आहे, या जिल्ह्यांमध्ये किती तालुके पात्र झालेले आहे, हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, याची सविस्तर अपडेट आपण फक्त 5 मिनिटांमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो किंवा तुम्ही काय केल्याने पीक विम्यासाठी पात्र व्हाल। तर त्यावर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा। तर शेतकरी मित्रांनो, दुष्काळी अनुदान मंजूर तर काय आहे सविस्तर अपडेट, त्याचबरोबर 15 जिल्ह्याचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे। तर या 15 जिल्ह्यामध्ये किती तालुके पात्र झालेले आहे आणि किती तालुक्यांना किती प्रमाणामध्ये पीक विमा हा मिळणार आहे याची सविस्तर अपडेट बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून असा जो काही महत्त्वाचा शासन निर्गमित करण्यात आलेला आहे, तर यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे आणि या 24 लाख शेतकऱ्यांसाठी 2,443 कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। तर नाशिक जिल्ह्यामध्ये 3 तालुके जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। तर ते 3 तालुके कोणते आहे, तर त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे मालेगाव, सिन्नर आणि येवला। तर या 3 तालुक्यामध्ये जो काही निधी पात्र झालेला आहे, यामध्ये मालेगाव तालुक्यातील 1,01,912 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे या 3ही तालुक्यांमध्ये 2,91,675 शेतकऱ्यांकरिता 282 कोटीचा जो काही पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पीक विम्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देखील देण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे धुळा। तर धुळ्यामध्ये सुद्धा एकच तालुका हा पात्र करण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये सिंदखेडा आहे। तर सिंदखेडा तालुक्यामध्ये 64,492 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर नंदुरबार। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 51,258 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये 40गाव तालुक्यातील 86,661 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या 4ही जिल्ह्यांमध्ये जवळपास 4,54,816 जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे। आणि नाशिक विभागासाठी जी काही मंजुरी देण्यात आलेली आहे तर ती मंजुरी देखील लवकर त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे। त्यानंतर 5वा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त 2च तालुके पात्र करण्यात आलेले आहेत आणि या 2 तालुक्यामध्ये बुलढाणा आणि लोणारा। तर बुलढाणा तालुक्यामध्ये 55,882 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे, तर लोणारा तालुक्यामध्ये 70,084 शेतकरी आणि एकंदरीतपणे बुलढाणा जिल्ह्यातील 1,25,928 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही निधी आहे तो मंजूर देखील करण्यात आलेला आहे आणि तो वाटपाची देखील सुरुवात झालेली आहे। तर छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सुद्धा 1,25,15 जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये सोयगाव तालुका असेल तर सोयगाव तालुक्यामध्ये सुद्धा 33,818 शेतकरी। यानंतर 7वा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा भोकरदन, जालना, त्याच्यानंतर अंबेजोगाई, मंठा व बदनापूर या 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। आणि यातच आता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये 1,09,868 जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे। आणि एकंदरीतपणे या तालुक्यातील 91,882 शेतकऱ्यांकरिता, तर अंबड तालुक्यामध्ये 97,028 शेतकरी, त्याचबरोबर मंठा तालुक्यामध्ये 58,888 शेतकरी, त्यानंतर बदनापूर तालुक्यामध्ये 49,550 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। आणि एकंदरीतपणे जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये या 5ही तालुक्यांमध्ये 1,65,878 जे काही शेतकरी आहे हे पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर 8वा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड। तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वडवणी, धारूर व अंबेजोगाई हे 3 तालुके जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि या वडवणी तालुक्यामध्ये 33,529 शेतकरी, तर धारूर तालुक्यामध्ये 43,304 शेतकरी, तर अंबेजोगाई तालुक्यामध्ये
72,170 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे बीड जिल्ह्यामध्ये 1,49,300 जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर 48,1700 शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा वाशी, धाराशिव व लाहोरा हे जे काही 3 तालुके आहे तर या 3 तालुक्यांना सुद्धा जे काही 3 जिल्हे आहेत तर या 3 जिल्ह्यांना सुद्धा 92,129 तर लाहोरा तालुक्यामध्ये 34,138 तर एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,64,250 शेतकरी आहेत तर त्यानंतर पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकर त्यांच्या खात्यावरती जो काही रखडलेला पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुरंदर, सासवड व बारामती, शिरूर, त्यानंतर घोडनदी, दौंड व इंदापूर ही जे काही 5 तालुके आहे हे 5 तालुके पात्र करण्यात आलेले आहे। तर पुरंदर व सासवड यामध्ये 65,360 शेतकरी, बारामतीमध्ये 45,416 शेतकरी तर सासवडमध्ये 65,360 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर शिरूर, घोडनदी यामध्ये 55,137 शेतकरी तर दौंडमध्ये 62,771 शेतकरी तर इंदापूरमध्ये 29,778 शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,49,484 शेतकरी तर राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर 12वा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर तर सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये 41,000 तर करमाळा व महाडामध्ये हे 5 तालुके पात्र करण्यात आलेले आहे आणि ज्यात बार्शी तालुक्यातील 41,000 कर्नाळा व महाडा हे 5 तालुक्यांमध्ये सुद्धा 963 शेतकरी आहे तर माळशिरसमध्ये 1,23,980 शेतकरी तर सांगली तालुक्यामध्ये 1,19,342 शेतकरी तर कर्नाळा तालुक्यामध्ये 1,09,971 शेतकरी त्याचबरोबर म्हाडा तालुक्यामध्ये 1,24,651 शेतकरी एकंदरीतपणे सोलापूर जिल्ह्यातील 5,49,849 शेतकऱ्यांकरिता 689 कोटी रुपयाचे काही राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतरचा 13वा जो जिल्हा आहे तो म्हणजे खंडाळा तर खंडाळा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर खंडाळा जिल्ह्यामध्ये 2च तालुके पात्र करण्यात आलेले आहेत तर या 2 तालुक्यामध्ये 81,465 शेतकऱ्यांकरता खंडाळ्यामधील 38,937 शेतकरी तर एकंदरीत सातारा जिल्ह्यातील 1,20,392 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर 14वा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हातकंगले व हिंगलज हे जे काही 2 तालुके आहेत ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या 2 तालुक्यामध्ये म्हणजेच हातकंगले तालुक्यामध्ये 72,344 शेतकरी तर हिंगलज तालुक्यामध्ये 16,713 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि याचबरोबर शेवटचा जिल्हा म्हणजे सांगली तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा व मिरज हे तालुके पात्र करण्यात आलेले आहे आणि यात शिराळामधील 35,227 शेतकऱ्यांकरिता, कडेगाव तालुक्यामधील 17,021 शेतकरी तर खानापूर व विटा तालुक्यामधील 14,445 शेतकरी आणि मिरज तालुक्यामध्ये 9,870 शेतकरी एकंदरीतपणे जर सांगली जिल्ह्याचा आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये 34,340 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो या 15 जिल्ह्यांसाठी जिल्ह्यातील 22,34,034 तर 2,423 कोटीचा जो काही पीक विमा आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे या 15 जिल्ह्याचे जे काही अपडेट आहे ते आपण बघितलेलं आहे। तर हेक्टर किती मिळणार आहे, सरासरी 4,500 ते 5,000 पर्यंत जी काही रक्कम आहे ती मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।